श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। बघा 2026 अक्षय तृतीया ही 19 एप्रिल वार रविवार रोजी आलेली आहे आणि अक्षय तृतीया म्हटल्यानंतर 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आणि हा दिवस खरं सांगते खूप शुभ मानलेला आहे। या दिवशी आता बघा आपल्याला काय करायचं आहे। या दिवशी मी तुम्हाला पितरांची कुठली सेवा करायची जेणेकरून आपला पितृदोष कमी होईल, पितरांसाठी सेवा करायची आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला बघूया कुठली सेवा करायची आहे। तर बघा या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच उद्या बघा काय करायचं आहे। सर्वात आधी काय करायचं आहे बघा, आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून काय करायचं आहे, सूर्याला जल अर्पित करायचं आहे। ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः। आपल्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला सूर्यदेवताला जल अर्पण करायचं आहे। नंतर काय करायचं आहे बघा, 11 तरी वेळेस तुम्हाला 5, 11, 7 ॲटलिस्ट 11 तरी वेळेस तुम्हाला ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः अशा पद्धतीने मंत्र म्हणायचा आहे 11 वेळेस। नंतर काय करायचं आहे बघा, आता आपल्या मुलींना जो आहे ना पितृदोष जास्त असतो, कारण की आपण माहेरचाही असतो सासरचाही असतो। तर बघा आता माहेरचाही का, कारण की आपण खूप सारे आपल्यातले आपण घेऊन आलेलो असतो आणि सासरचाही आपल्याला पितृदोष असतो। आता ज्यांना आई वडील आहे, सासू सासरे आहे, त्यांना पितृदोष नसतो का? नाही। आपले आजी आजोबा पणजोबा वगैरे असे कोणी गेलेले असते घरातले, त्यामुळे हा आपल्याला तो प्रखर पितृदोष लागतो। आणि मेन म्हणजे 3 पिढ्यापर्यंत आपल्याला 3 पिढ्यांचा खूप प्रभावी पितृदोष असतो, खूप जास्त पितृदोष मानला जातो। अशा पद्धतीने बघा आता काय करायचं आहे, आपल्याला सगळं आंघोळ वगैरे जल अर्पित केल्यानंतर त्यामुळे आपल्याला ही सेवा सगळ्यांनाच करायची आहे। तर बघा काय करायचं आहे, त्या दिवशी आपल्या याला लेपन करायचं आहे, दिवा लावायचा आहे, हळदीचं लेपन करायचं आहे, दिवा लावायचा आहे। त्याच्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आहेत। तुम्ही सकाळी बी करू शकता आणि संध्याकाळी बी करू शकता। 2 ज्या लवंगा असतात ज्याला फुलं आहे बघा, फुलं असणाऱ्या ज्या व्यवस्थित अशा एकदम पूर्ण असलेल्याच लवंगा आपल्याला 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे आणि त्या आपल्या दरवाजाच्या मध्यभागी जाळायच्या आहे एका दिवामध्ये। नंतर काय करायचं आहे बघा, त्याच्या जो आपण दिवा लावणार आहे त्याच्यामध्ये काळे तीळ पण टाकायचे आहे। हे कापुरासोबत जाळायचं आहे आणि वेगळा दिवा लावायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे आणि एक वेगळा 4 ते 5 तुम्ही काळे तीळ टाका आणि तो दिवा वेगळा लावा, दरवाजाच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे। तर बघा आता काय करायचं आहे, नंतर सर्वात अगोदर आपल्याला देवपूजेच्या आधी पितृस्तुती स्तोत्र वाचायचं आहे, जे आपल्या नित्यसेवेमध्ये आहे। ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी आहे आणि आपलं तोंड दक्षिण दिशेला हवं। जेव्हा आपण स्तुती स्तोत्र वाचतो ना, तेव्हा आपलं जे तोंड आहे ते दक्षिण दिशेला हवं आणि जे आपण देवपूजेला आसन घेतो बसायला, ते आसन घ्यायचं नाही, पितरांसाठी वेगळं असतं, ते आपल्याला दुसरं आसन घ्यायचं। जे आपण देवपूजेला घेतो नेहमी ते आसन घ्यायचं नाही। पितृस्तुती वाचताना तुम्ही घराच्या बाहेर बी दरवाजाच्या बाहेर बसूनही पितृस्तुती वाचू शकता, आसन घ्यायचं, पितृस्तुती वाचू शकता। दक्षिण दिशेला आपलं तोंड करायचं आहे। खूप प्रभावी सेवा आहे। ज्यांना कोणाला मूळ बाळ होत नाही, घरात पैसा टिकत नाही, भांडणे वगैरे कायम असलेली घरात असलेली लक्ष्मी खूप चंचल असते, स्थिर राहत नाही आणि मेन म्हणजे सर्वात प्रभावी म्हणजे काय माहिती, ज्यांना नोकरी शिक्षण वगैरे आहे पण नोकरी नाही, नोकरी आहे पण लग्न जमत नाही, अशा ज्या गोष्टी असतात ना याला कुठेतरी पितृदोष असतो। आणि संतान प्राप्तीसाठी तर खरंच सांगते खूप मोठा पितृदोष असतो, कारण की सगळ्यांनी म्हणजे ज्यांना कोणाला संतान प्राप्ती वगैरे नाही त्यांनी नक्की ही सेवा करा। तुम्हाला खूप रिझल्ट 40 दिवस करू शकता तुम्ही। रोजही केलं तर काही हरकत नाही, पण अक्षय तृतीयेला तर नक्की करा, म्हणजे कराच, ही सेवा कराच। बघा आता याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला पितृस्तुती स्तोत्र वाचायचं आहे आणि आपल्याला सर्वात मेन पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं आहे। ही 41 दिवसाची सेवा असते बघा, सॉरी मी 40 दिवस म्हटले असेल, पण ही 41 दिवसाची सेवा असते। पिंपळाच्या झाडाला पाणी, जिथे कुठे तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असतं बघा, तिथे पिंपळाच्या झाडाखाली विष्णूंची
विष्णू माता लक्ष्मीचं हे असतं बघा. तर या दिवशी आपल्याला त्याची सेवा करायची आहे पिंपळाला झाडा पितृदोषासाठी. तर बघा पिंपळाच्या झाडाला काय करायचं, आपल्याला एक तांब्या घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं, थोडं दूध घ्यायचं, दही त्याच्यामध्ये दही टाकायचं, 4 ते 5 काळे तीळ टाकायचे आणि साखर टाकायची. बघा परत सांगते एकदा, तांब्यामध्ये पाणी घ्यायचं थोडं, त्याच्यामध्ये दूध टाकायचं, साखर टाकायची, दही टाकायचं आणि काळे तीळ टाकायचे अशा पद्धतीने. आणि एक आपली फुलवात घ्यायची आहे, गाईच्या शुद्ध गाईच्या तुपातली फुलवात घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर तिथे प्रदक्षिणा घालता येत असेल तर नक्की घाला. आणि ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः म्हटलं तरीही चालेल 11 वेळेस. आणि आपल्याला ते जल अर्पित करायचं आहे पिंपळाच्या झाडाला. अशी सेवा तुम्ही 41 दिवस करा. कितीही प्रखर पितृदोष असू द्या, नक्की कमी होईल. 41 दिवस ही सेवा करायची. महिला करू शकता, पुरुष बी करू शकता, दोघंही कोणीही केली तरी चालतं, मुलं वगैरे पण करू शकता. बघा या सेवेचं खूप मोठी प्रभावी सेवा आहे ही पितृदोषासाठी. ही सेवा नक्की करा, याचे रिझल्टही खूप आहे. तुम्हीच सांगसाल 41 दिवस नक्की करायची आहे. आणि तुमच्याकडून नाही जरी झालं तर तुम्ही उद्या अक्षय तृतीया आहे, उद्या तुम्ही नक्की ही सेवा करा. बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.